सुंदर दिसावं असं कोणाला नाही वाटत। आपल्या सगळ्यांनाच वाटतं की छान दिसावं, सुंदर दिसावं। जेव्हा आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याकडे बघून म्हणतात की अरे तुझं वय एवढं आहे असं तुझ्याकडे बघून वाटत नाही, केवढी यंग दिसतेस तू, हे वाक्य ऐकायला आपल्या सगळ्यांनाच आवडतं। जर तुम्हाला खरंच सुंदर दिसायचं असेल, अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल आणि यंग दिसायचं असेल तर सगळ्यात आधी तुम्ही 40 मध्ये आहात हा विचार करणं बंद करा। तुम्ही सुद्धा ऐकलं असेल जेव्हा आपण आपल्या वयापेक्षा मोठ्या कोणाला तरी सांगतो की हा ड्रेस तुझ्यावरती खूप सुंदर दिसतो किंवा तू हे कर किंवा तू ते कर, तेव्हा आपल्याला ऐकायला मिळतं अरे काय आता 40 गाठली, आता कुठे काय करते, आता आपलं वय निघून गेलं, असे शब्द तुम्हाला नेहमी ऐकायला मिळत असतील। त्यामुळेच सांगते जेव्हा तुम्हाला सुंदर दिसायचं असेल, स्मार्ट दिसायचं असेल तेव्हा तुम्ही 40 मध्ये आहात हा विचार करणं बंद करा। कारण तुम्ही जेव्हा असा विचार करता तेव्हा तुम्हाला कॉन्फिडंट अजिबात वाटत नाही, तुमचा आत्मविश्वास एकदम कमी होऊन जातो। तुम्ही हा विचार करणं बंद कराल तेव्हाच तुम्ही काहीतरी नवीन गोष्टी ॲक्सेप्ट कराल किंवा काहीतरी नवीन शिकाल किंवा काही नवीन गोष्टी फॉलो करायला जाल। जर तुम्ही 40च्या आसपास असाल आणि तुम्हाला सुंदर दिसायचं असेल, यंग दिसायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करणार आहे ज्या खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असणार आहेत आणि या टिप्समुळे तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरायचं नाही। तर चला व्हिडिओ सुरू करू। आपलं रुटीन फिक्स करा। आता जर तुम्हाला 40 मध्ये यंग दिसायचं असेल तर सगळ्यात आधी तुमचं रुटीन फिक्स करा। म्हणजेच काय, म्हणजे तुमच्या झोपण्याची वेळ, सकाळी उठण्याची वेळ, खाण्यापिण्याची वेळ हे एकदम फिक्स करा, ते स्ट्रिक्टली फॉलो करा। सगळ्या गोष्टी वेळेवर होतील याची काळजी घ्या। जेव्हा तुम्ही स्ट्रिक्टली हे फॉलो कराल तेव्हा तुम्ही वेळेवर झोपाल, वेळेवर उठाल, त्यामुळे दिवसभराची सगळी कामं तुमची वेळेमध्ये होतील, त्यामुळे तुमचा स्ट्रेस लेवल सुद्धा कमी होईल आणि तुम्हाला तुमच्यासाठी सुद्धा वेळ मिळेल। हे रुटीन जर तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो केलं, तुम्ही वेळेवर झोपाल, वेळेवर उठाल आणि याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा होईल आणि त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती प्रीमॅच्युअर रिंकल्स अजिबात येणार नाहीत, लवकर सुरकुते अजिबात येणार नाहीत। फक्त महिनाभर तुमचं रुटीन फिक्स करून तुम्ही फॉलो करा, तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये, तुमच्या ओव्हरऑल हेल्थमध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली नक्कीच दिसून येईल। नंबर 2, स्किनची विशेष काळजी घ्या। जेव्हा तुम्ही 40 मध्ये असता तेव्हा तुमच्या स्किनमध्ये, तुमच्या बॉडीमध्ये जे हार्मोन्स असतात त्यामध्ये खूप सारे चेंजेस होत असतात आणि याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावरती होतो आणि तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुते यायला लागतात। कारण आपल्या बॉडीमध्ये जेव्हा कोलॅजनची निर्मिती होते तेव्हा आपली स्किन ही छान तुकतुकीत होते, सुंदर दिसते आणि ग्लोईंग दिसते। जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आपल्या शरीरामध्ये कोलॅजनची निर्मिती कमी होते आणि कोलॅजनची निर्मिती कमी झाल्यामुळे आपली जे शरीर आहे ते डिहायड्रेट होतं आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती सुरकुते यायला लागतात। जसं जसं तुमचं वय वाढत जातं तसं तसं तुम्ही छान असं स्किन केअर रुटीन फॉलो करणं खूप जास्त गरजेचं आहे। स्किन केअर म्हणजे काय तर नंबर 1, स्क्रबिंग। आता आपण यंग असू दे किंवा 40 मध्ये असू दे किंवा 40 पेक्षा आपलं वय जास्त असू दे तरी सुद्धा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती डेड स्किन जमा होत असते आणि ही जी डेड स्किन असते ती वेळोवेळी निघत असते। पण काही वेळा काय होतं, ही डेड स्किन आपल्या पोअर्समध्ये अडकून राहते, त्यामुळे आपला चेहरा डल दिसायला लागतो, काळपट दिसायला लागतो। त्यामुळे आपल्या चेहऱ्याला वेळच्या वेळी स्क्रब करणं खूप जास्त गरजेचं आहे। स्क्रबमुळे काय होतं, आपले जे पोअर्स असतात ते क्लीन होतात, आपल्या चेहऱ्यावरची जर डेड स्किन असेल ती रिमूव्ह होण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे डेड स्किन निघून गेल्यामुळे आपला चेहरा हा छान तुकतुकीत होतो, छान क्लीन होतो। जेव्हा तुम्ही 40 मध्ये असता अशा प्रकारे तुम्ही आठवड्यातून एकदा तरी चेहऱ्याला स्क्रब करणं खूप जास्त गरजेचं असतं। त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या लवकर येणार नाहीत आणि डेड स्किन अजिबात जमा होणार नाही आणि ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला अजिबात होणार नाही। काय करायचं आहे, जर तुम्ही 30 ओलांडले असेल किंवा तुम्ही 40च्या आसपास असाल तर सिम्पली तुम्हाला छान अशा फेसवॉशने चेहरा सकाळी आणि संध्याकाळी छान क्लीन करायचा आहे आणि त्यानंतर एक गोष्ट तुम्हाला तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये नक्कीच ॲड करायची आहे, ती म्हणजे तुम्ही छान असं अँटी एजिंग सिरम तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये नक्की सामील करा। आता हे सिरम लावायचं कसं तर छान असा तुमचा चेहरा छान अशा माइल्ड फेस वॉशने जेव्हा तुम्ही वॉश करता त्यानंतर चेहरा छान कोरडा करायचा। छान कोरडा केल्यानंतर अँटी एजिंग सिरमचे 4 ड्रॉप तुमच्या हातावरती घ्यायचे आणि हातच्या फिंगरटिपच्या सहाय्याने छान डॅब डॅब करत सगळ्या चेहऱ्यावरती सिरम अप्लाय करून घ्यायचा आहे। संध्याकाळच्या वेळी शक्यतो तुम्ही सिरम अप्लाय करा, सकाळी अप्लाय करू नका। कारण काय होतं, जेव्हा संध्याकाळच्या वेळी आपण सिरम अप्लाय करतो तेव्हा ते छान आपल्या स्किनमध्ये मुरलं जातं आणि त्यामुळे त्याच्या छान अशा बेनिफिट्स आपल्या स्किनला मिळतात। त्यामुळे सिरम शक्यतो तुम्ही संध्याकाळी अप्लाय करा। जेव्हा आपण छान असे अँटी एजिंग सिरम आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये ॲड करतो तेव्हा हे सिरम आपल्या स्किनमध्ये आतमध्ये डीपली पेनिट्रेट होतं आणि आपल्या स्किनमध्ये जे कोलॅजन असतं त्याचं प्रोडक्शन करण्यासाठी हे सिरम खूप जास्त मदत करतं। त्यामुळे जर तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुते यायला लागलेले असतील तर तुम्ही अशा प्रकारचं अँटी एजिंग सिरम तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये नक्कीच ॲड करा, जेणेकरून तुमच्या स्किनमध्ये कोलॅजनचं प्रोडक्शन होईल आणि तुमच्या स्किनवरच्या सुरकुत्या कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल। तर सिरम अप्लाय केल्यानंतर छान असं मॉइश्चरायझर तुमच्या स्किनवरती नक्कीच अप्लाय करा, कारण जसं जसं तुमचं वय वाढत जातं तसं तसं तुमची स्किन ही एकदम डिहायड्रेट व्हायला लागते आणि डिहायड्रेट झाल्यामुळे तुमच्या स्किनवरती सुरकुते यायला लागतात आणि जेव्हा तुमच्या स्किनवरती सुरकुते येतात तेव्हा तुमचं वय हे जास्त दिसायला लागतं। त्यामुळे तुम्हाला तुमची स्किन अजिबात डिहायड्रेट होऊ द्यायची नाही। तुमच्या स्किन केअर रुटीन
रुटीनमध्ये सगळ्यात लास्ट स्टेप म्हणजे मॉइश्चरायझर तुम्ही नक्कीच ॲड करायचं आहे। एकदम छान असं हायड्रेटिंग आहे ते मॉइश्चरायझर तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये तुम्ही नक्कीच ॲड करायचं आहे। आता छानसं सिरम आणि मॉइश्चरायझर मला जे आवडतं त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईल, त्या तुम्ही नक्की जाऊन चेकआउट। नंबर 3, सनस्क्रीनचा वापर। तुम्ही कुठल्याही वयोगटातले असू द्या, तुम्ही तरुण असू द्या किंवा 30 ओलांडलेले असू द्या किंवा 40च्या आसपास असू द्या, तरीसुद्धा चेहऱ्याला सनस्क्रीन वापरणं खूप जास्त गरजेचं आहे। बरेच जण काय करतात, घरामध्ये असल्यानंतर सनस्क्रीन लावत नाहीत। त्यांना वाटतं की आपण बाहेर कुठे जाणार नाही, मग कशाला सनस्क्रीन वापरायचं। आता बऱ्याच जणांना वाटतं की आम्ही घरामध्येच असतो, मग कशाला सनस्क्रीन वापरायचं। तर असं अजिबात नसतं। तुम्ही घरामध्ये जरी असला तरी सूर्याचे UV रेज, सूर्याचा उजेड हा घरामध्ये येतोच आणि जेथे उजेड असतो तेथे UV रेज हे असतातच। त्यामुळे तुम्ही घरामध्ये जरी असाल तरी सुद्धा चेहऱ्याला सनस्क्रीन वापरणं तितकंच गरजेचं आहे। जर तुम्ही कडक उन्हामध्ये जात असाल किंवा उन्हामध्ये जर तुमचं काम असेल तर तुम्ही प्रत्येक 2 ते 3 तासानंतर चेहऱ्याला सनस्क्रीन पुन्हा अप्लाय केलंच पाहिजे, तरच तुमचं सूर्याच्या UV रेजपासून तुमच्या चेहऱ्याचं रक्षण होणार आहे। तर तुम्ही रेग्युलर सनस्क्रीन तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय केलं तर तुम्हाला 40 मध्ये सुद्धा चेहऱ्यावरती रिंकल्सचा त्रास अजिबात होणार नाही, तुमच्या चेहऱ्यावरती सुरकुते अजिबात येणार नाहीत। त्यामुळे तुम्ही रेग्युलर सनस्क्रीनचा वापर नक्कीच करा। नंबर 4, भरपूर पाणी प्या। आता ही जी टिप आहे ती सगळ्यांसाठीच लागू होते, कारण पाणी पिणं आपल्या बॉडीसाठी खूप जास्त गरजेचं असतं। भरपूर पाणी पितो तेव्हा आपल्या शरीरामध्ये ब्लडचं सर्क्युलेशन खूप छान होतं, त्यामुळे आपली स्किनसुद्धा छान दिसायला लागते आणि आपले केससुद्धा छान दिसायला लागतात। त्यामुळे तुम्हाला जर यंग दिसायचं असेल आणि तुम्हाला छान हायड्रेटेड आणि तुकतुकीत स्किन तुमची पाहिजे असेल तर तुम्ही भरपूर पाणी पिणं खूप जास्त गरजेचं आहे। एक दिवस तुम्ही क्रीम लावू नका, सनस्क्रीन लावू नका, पण पाणी भरपूर पिणं खूप जास्त गरजेचं आहे। टिप नंबर 5, आठवड्यातून एकदा तरी चेहऱ्याला छान असं फेस मास्क नक्की लावा। आता तुम्ही मार्केटमध्ये जाऊन फेस मास्क आणून चेहऱ्याला लावा असं मी अजिबात म्हणणार नाही, तर घरगुती वस्तूंचा वापर करून DIY फेस मास्क तुम्ही नक्कीच बनवू शकता। तुम्ही तुमच्या चेहऱ्याला फेस मास्क लावता तेव्हा तुमची स्किन ही टायटन अप होण्यासाठी मदत होते आणि ब्राईट दिसण्यासाठी सुद्धा नक्कीच मदत होते। त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी चेहऱ्याला छान असा फेस मास्क तुम्ही जरूर लावा। 1, बेसन फेस मास्क। आता त्यासाठी तुम्हाला 2 चमचे बेसन घ्यायचं आहे, 1 चमचा तुम्हाला दही घ्यायचा आहे आणि पिंच ऑफ हळदी त्यामध्ये टाकायची आहे। हे छान मिक्स करायचं आहे आणि हा जो मास्क आहे तो तुमच्या चेहऱ्यावरती छान अप्लाय करून घ्यायचा आहे आणि हा फेस मास्क संपूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे, मानेवरती अप्लाय करायचा आहे आणि 15 ते 20 मिनिटांनंतर चेहरा सुकल्यानंतर थोडासा ओलसर असल्यानंतर चेहरा छान पाण्याने वॉश करून यायचा आहे आणि त्यानंतर छान असं मॉइश्चरायझर लावायचं आहे। नंबर 2, दुसरा जो फेस मास्क आहे तो आहे मुलतानी मातीचा फेस मास्क। आता तुम्हाला 1 चमचा मुलतानी माती लागणार आहे, त्यामध्ये 2 चमचे तुम्हाला दूध ॲड करायचं आहे। जर तुमची स्किन ड्राय असेल, जर तुमची स्किन ऑइली असेल तर त्यामध्ये तुम्ही रोज वॉटर ॲड करा। हा मास्क छान मिक्स करा आणि तुमच्या चेहऱ्यावरती मानेवरती छान अप्लाय करून ठेवा। 10 ते 15 मिनिटांनंतर सुकल्यानंतर चेहरा छान पाण्याने वॉश करा आणि त्यानंतर मॉइश्चरायझर नक्की लावा। मास्क आहे ते तुम्ही आठवड्यातून एकदा जरी अप्लाय केले तरी सुद्धा तुमची स्किन ही ब्राईटन अप होण्यासाठी, लाईटन अप होण्यासाठी आणि टाईट होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे। या टिप्स जर तुम्ही रेग्युलरली फॉलो केल्या तर 40 मध्ये सुद्धा तुम्ही 20 मधले असल्यासारखे नक्कीच दिसाल। आणि थँक्यू सो मच, तुम्ही वेगवेगळे विषय माझ्यासाठी सजेस्ट करत असता, त्यामुळे कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवावे याची आयडिया मला नक्कीच येते आणि त्यामुळे तुम्हाला मनापासून धन्यवाद। आणि असाच सपोर्ट करत राहा आणि असेच व्हिडिओला लाईक करत जा, सबस्क्राईब करत राहा। तर आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या वेळी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल। आजपुरतं एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह। तोपर्यंत थँक्यू।